उज्जैनमधल्या शिप्रा नदीच्या आरती करण्याचं सौभाग्य. वाव, हाऊ मच मोर ब्लेस्ड कॅन आय बी. लिव्हिंग लाईफ वन डे ॲट अ टाईम. तर फायनली आम्ही उज्जैनला पोचलो. ही ग्रीन बस आमची आहे आणि ती मुलगी दिसते ना जी ओव्हर एक्सायटेड आहे, ती तिचा मोबाईल त्या बसमध्ये विसरली आणि फायनली आम्हाला पार्किंगपर्यंत जावं लागलं खास तिचा मोबाईल घ्यायला. बट वाव, आमच्या हॉटेलची रूम एवढी ब्युटिफुल होती का तिकडनं मंदिराचा कळस दिसत होता आणि खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला पोचेपर्यंत. तर आम्हाला खूप भूक लागली होती. तर दर्शनाच्या अगोदर आम्ही फ्रेश झालो, जेवलो, कारण का खरंच चक्कर येणे इतपत भूक लागली होती. नंतर आम्ही दर्शनाला निघालो. सर्वप्रथम आम्ही भारत माता मंदिरला गेलो. 4 वर्षापूर्वी जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हा मंदिर नव्हतं, पण हे मंदिर एवढं ब्युटिफुल आहे का एंट्रीला हा इंडियाचा मॅप आहे आणि तिकडे सगळे 12च्या 12 ज्योतिर्लिंग त्यांनी पोझिशन करून दाखवले आहेत. आणि वाव, मूर्ती बघा आईची. मी शांत बसतो, जरा दर्शन घ्या तुम्ही. उज्जैन सिटीचा हा जो कॉरिडॉर आहे ना, तो 4 वर्षापूर्वी मी गेलो तेव्हा बनत होता आणि आता तो एवढा ब्युटिफुल झाला आहे. तिकडे हे बघा दत्तगुरू महाराज आहेत, पंचमुखी हनुमान आहेत आणि मागच्या साईडला तुम्हाला दिसत आहेत ते आय गेस शरभ अवतार आहेत. म्हणजे नरसिंह अवतारांना शांत करण्यासाठी तो अवतार घेतला होता शंकर बाप्पांनी. आणि आपण जे आत्ता प्राचीनकालीन देवळं वगैरे बघतो ना, सिमिलर तशीच वाईब मला वाटली, जी बेसिकली आत्ता करतात की पुढल्या 100 वर्षांमध्ये वगैरे हे देऊळ तसं असेल. आणि खूप ब्युटिफुल. फायनली आम्ही लोक मंदिरात एंटर झालो आणि सर्वप्रथम तर स्क्रीनवरती दर्शन घेण्याचा आम्ही काय म्हणतात त्याला अनुभव घेतला. वाव, जर बाबांचं दर्शन कोणाला घडलं नसेल तर प्लीज सध्या ऑनलाईन दर्शन घडवून घ्या. जर तुम्हाला बुलावा आला नसेल तर विश्वास ठेवा, बाबा नक्कीच आपल्या भक्तांना त्यांच्यापाशी बोलवून घेतात. कॉरिडॉर खूप छान आहे. ऊन खूप दाहक होतं म्हणून आम्ही जरा थांबलेलो. ॲक्च्युली आम्हाला इकडे संध्याकाळी यायचं होतं, पण संध्याकाळी आम्हाला जमलं नाही म्हणून आम्ही दुपारी थोडं फिरलो तिकडे. अँड फ्रॉम देअर वी लीव फॉर काल भैरव मंदिर. टमटम केली होती आम्ही. खूप इंटरेस्टिंग होती ती टमटम. कारण का तिकडे मंदिराच्या आजूबाजूचे काही रोड सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, म्हणून टमटममध्ये जाण्याचा आमचा एक्सपिरियन्स ॲक्च्युली खूप जास्त क्रेझी होता. आणि हे बघा पॉलिटिशियन लोक निघालेले आहेत, हमें मत देना, बिलकुल मत देना ही घोषणा करत. नाहीच, मला खूप चांगली लोकं भेटली आहे ट्रिपवरती. ह्या सगळ्यांना मी फर्स्ट टाईम भेटलो आहे बाय द वे. देयर वी गो, श्री काल भैरव मंदिर. काळभैरव बाप्पांचं जे वाहन आहे ते एक श्वान आहे काळ्या कलरचं, कालघंट नाव आहे आणि तिकडे त्यांची प्रतिमा पण होती. मित्रांनो, दर्शन करून घ्या बाबांचं. काळभैरव बाप्पा आहे ते. त्यांना दारूचा हे चढतो, नैवेद्य चढतो. आणि मी सारखं उतरत होतो व्हिडिओज वगैरे काढायला. ते बघा आम्हाला माकड चाळे आमचे बंधुराज भेटले तिकडे. आणि या सगळ्यामध्ये आमची जी दुसरी गाडी होती ती नेहमी पुढे जात होती. तर आमच्यामध्ये ते चेस करणं, एकमेकांना गँग सायन्स करणं, हे सगळं चालूच होतं. सी समथिंग लाईक दॅट. त्या गोष्टी चालू होत्या. फन, इट वॉज रिअली अ व्हेरी फन ट्रिप. हे बघा परत एकदा लेट्स ओव्हरटेक. देवदर्शनाला गेलो होतो पण एवढी छान लोकं भेटली. हे बघा हा शामू हत्ती आहे. मी 4 वर्षापूर्वी आलो तेव्हा पण तो याच स्पॉटवर हरसिद्धी मातेच्या मंदिराच्या बाहेर होता आणि तेव्हा जरासा बारीक होता. माझ्याकडे व्हिडिओज आहेत. अजूनही मी तोच हत्ती आहे आणि मी ते कन्फर्म पण केलं. अँड आय वॉज सो ब्लेस्ड टू मीट हिम. जय मा हरसिद्धी. 51 शक्तिपीठातूनलं एक शक्तिपीठ आहे, जिकडे असं म्हणतात की पार्वतीचं आदिमायाचं एल्बो म्हणजे कोपरा इकडे पडला होता. खूप छान मंदिर आणि किती क्यूट मूर्ती आहे. लुक ॲट सो स्वीट. दर्शन करून घ्या, लाभ घ्या दर्शनाचा. येस. त्यानंतर आम्ही रामघाटवरती गेलो, कारण का तिकडे शिप्रा नदीच्या तटावरती आरती होणार होती. अँड वाव, सो सरीन. एवढं शांत होतं तिकडे. अँड फॉर सम रिझन्स वी जस्ट रीच दे ऑन टाईम. सगळं काय आमचं वेळेवर होत होतं. विचार केला थोड्या वेळ मेडिटेशनसाठी बसतो. खूप ब्युटिफुल वातावरण होतं तिकडचं आणि खूप छान ध्यान लागलं. जास्त वेळ नाही बसू शकलो मी, बट जितका पण वेळ भेटला खूप छान वाटलं. आरती लिटरली अंगावरती तुमच्या काटा येईल अशी असते. फॉर सम रिझन्स मी ते साऊंड वगैरे नाही टाकू शकलो, पण वॉट एव्हर आय गॉट आय ट्राय टू एम्बेड दिस इन दिस व्हिडिओ. खूप आय गेस गर्दी थोडी कमी भेटली आम्हाला. 84 कोटी योनींच्या जन्मानंतर मनुष्य जन्म लाभतो आणि इकडे रामघाटांवरती ना ही कशी एक पिंड आहे, अशा 84 पिंड आहेत. अँड वाव लुक ॲट दिस आखाडा. अब तो धाकड है यो.
एवढे मोठे गणपती बाप्पा इकडे आम्हाला दर्शनास आढळले. आणि एक शेवटचं दर्शन घेऊन आम्ही बाबांचे निघालो आमच्या घरासाठी, कारण का खूप थकलो होतो, बरंच फिरून आलो होतो. आणि जेवून आम्ही लोक शॉपिंगला निघालो. लुक ॲट हर, शी इज सो हॅपी विथ दॅट जेली ट्रेंड काइंड ऑफ समथिंग बँगल्स. आणि चुकून घरी गेल्यावरती मी त्याच्यावर बसलो आणि त्या सगळ्या बँगल्स फुटल्या. वाव, व्हॉट इज दिस, बॉंग बॉंग, बाप्पा का प्रसाद. थोडंसं आम्ही प्रसाद स्वरूपात टेस्ट केलं. अँड येस, दॅट वॉज इट. जय महाकालेश्वर, जय महाकाल बाबा. लिव्हिंग वन डे ॲट अ टाईम.